नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC JK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारताची राज्यघटना या विषयावर प्रश्न विचारणार आहोत, जे येणाऱ्या राज्यसेवा किंवा कोणतीही स्पर्धात्मक परीक्षेस अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। याच स्वरूपाचे प्रश्न आयोगाकडून आपल्याला नेहमी विचारले जातात। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज MPSC JK या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, मतदानाचे किमान वय 21हून 18 कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने करण्यात आले? ऑप्शन आहेत: अ 17वा घटना दुरुस्ती कायदा 1964, ऑप्शन ब 42वा घटना दुरुस्ती कायदा 1976, ऑप्शन क 44वा घटना दुरुस्ती कायदा 1978, ऑप्शन ड 61वा घटना दुरुस्ती कायदा 1988। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड 61वा घटना दुरुस्ती कायदा 1988। प्रश्न क्रमांक 2, सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद कोणत्या कलमांमध्ये करण्यात आली? ऑप्शन आहेत: अ कलम 324, ऑप्शन ब कलम 326, ऑप्शन क कलम 352, ऑप्शन ड कलम 357। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब कलम 326। प्रश्न क्रमांक 3, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेतून घेतले आहे? ऑप्शन आहेत: अ कॅनडा, ऑप्शन ब आयरिश, ऑप्शन क फ्रान्स, ऑप्शन ड अमेरिका। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब आयरिश। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? विधान अ भारताच्या घटनेत कायदेमंडळ व न्यायमंडळ यांच्या अधिकारात संतुलन निर्माण करण्यात आले आहे। विधान ब ब्रिटिश घटनेतील संसदेचे सार्वभौमत्व व अमेरिकन घटनेतील न्यायिक सर्वोच्चतेचे तत्त्व भारतीय घटनेने स्वीकारले आहे। ऑप्शन आहेत: अ अयोग्य, ब अयोग्य, ऑप्शन ब अयोग्य, ब योग्य, ऑप्शन क दोन्ही योग्य, ऑप्शन ड दोन्ही अयोग्य। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क दोन्ही योग्य। प्रश्न क्रमांक 5, एकात्मिक न्याय व्यवस्थेच्या शिखर स्तरावर कोणती व्यवस्था आहे? ऑप्शन आहेत: अ उच्च न्यायालय, ऑप्शन ब सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन क कनिष्ठ न्यायालय, ऑप्शन ड संसद। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब सर्वोच्च न्यायालय। प्रश्न क्रमांक 6, भारताच्या घटनेने कोणत्या व्यवस्थेला अपिलांचे शिखर, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदाता तसेच घटनेचा संरक्षण बनवले आहे? ऑप्शन आहेत: अ संसद, ब सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन क कायदेमंडळ, ऑप्शन ड उच्च न्यायालय। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब सर्वोच्च न्यायालय। प्रश्न क्रमांक 7, भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे यांमधील संतुलनाच्या आधारशिलेवर आधारलेली आहे असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात घोषित केले? ऑप्शन आहेत: अ केशवानंद भारती,
1973, वामनराव खटला 1981, ऑप्शन क गोलकनाथ खटला 1967, ऑप्शन ड मिनर्वा मिल्स खटला 1980. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड मिनर्वा मिल्स खटला 1980. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे? विधान अ, मूळ घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. ब, 86वा घटनादुरुस्ती कायदा 2002 मध्ये 11वे कर्तव्य टाकण्यात आले. ऑप्शन आहेत दोन्ही अयोग्य, ऑप्शन ब दोन्ही योग्य, ऑप्शन क अयोग्य ब योग्य, ऑप्शन ड अयोग्य ब योग्य. बरोबर उत्तर आहे दोन्ही योग्य. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? विधान अ, भारताच्या घटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली. विधान ब, मात्र राज्य संस्थेमार्फत एखाद्या धर्माला अनुकूल व दुसऱ्या धर्माला प्रतिकूल असे कृत्य करू शकते. ऑप्शन आहेत अयोग्य ब अयोग्य, ब दोन्ही योग्य, क दोन्ही अयोग्य, ऑप्शन ड अयोग्य ब योग्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अयोग्य ब अयोग्य. प्रश्न क्रमांक 10, खालील कलम आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या जोड्या लावा. कलम 44, कलम 47, कलम 48, कलम 49. मार्गदर्शक तत्वे आहेत ए, राष्ट्रीय स्मारके व स्थळे यांचे संरक्षण करणे. बी आहे कृषी व पशुसंवर्धन व्यवस्था करणे. सी आहे नागरी संहिता. डी आहे पोषण व राहणीमान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, कलम 44 सी, नागरी संहिता. कलम 47, पोषण व राहणीमान उंचावणे. कलम 48, कृषी व पशुसंवर्धन व्यवस्था करणे. कलम 49, राष्ट्रीय स्मारके व स्थळे यांचे संरक्षण करणे. प्रश्न क्रमांक 11, भारताचे राष्ट्रपती यांच्याबद्दलची तरतूद कोणत्या कलमात आहे? ऑप्शन आहेत कलम 52, ऑप्शन ब कलम 56, ऑप्शन क कलम 54, ऑप्शन ड कलम 55. बरोबर उत्तर आहे ऑप्शन कलम 52. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रपतीवर महाभियोगाची कार्यपद्धती कोणत्या कलमाअंतर्गत होते? ऑप्शन आहेत कलम 56, ऑप्शन ब कलम 57, ऑप्शन क कलम 60, ऑप्शन ड कलम 61. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड कलम 61. प्रश्न क्रमांक 13, मूळ घटनेत एकूण किती परिशिष्ट होती? ऑप्शन आहेत 6, ब 8, ऑप्शन क 10, ऑप्शन ड 12. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब 8. प्रश्न क्रमांक 14, कलम 360 कशा संदर्भात आहे? परकीय आक्रमण व अंतर्गत अशांतता यांपासून संरक्षण. आणीबाणीच्या कालावधीत कलम 19 तरतुदी निलंबित करणे. क आर्थिक आणीबाणी संबंधित तरतुदी. ऑप्शन ड आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम. बरोबर उत्तर आहे क
आर्थिक आणीबाणी संबंधित तरतुदी। प्रश्न क्रमांक 15, राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतुदी आहेत? ऑप्शन आहेत अ 8वी अनुसूची, ऑप्शन ब 9वी अनुसूची, ऑप्शन क 10वी अनुसूची, ऑप्शन ड 12वी अनुसूची। बरोबर उत्तर आहे 10वी अनुसूची। थँक यू फ्रेंड्स, प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।